30 जून 2025 को वर्धा जिला पास्टर फेलोशिप की ओर से एक प्रतिनिधि मंडल ने उप निवासी कलेक्टर को ज्ञापन सौंपा। यह ज्ञापन सांगली के विधायक गोपीचंद पडळकर द्वारा क्रिश्चियन समाज के धर्मगुरुओं, बिशप, पास्टरों और सेवकों को जान से मारने की धमकी देने के कथित बयान के विरोध में दिया गया था। ख्रिस्ती समाज वर्धा जिल्हा यांच्यातर्फे एवढेच नाही, वर्धा जिल्हा पास्टर फेलोशिप वर्धा यांच्यातर्फे आज उपनिवासी जिल्हाधिकारी यांना एक निवेदन देण्यात आलेले आहे आणि ते निवेदन ह्याच आहे की 15 जून रोजी माननीय आमदार गोपीचंदजी पडळकर यांनी सांगली येथे हिंदू जन आक्रोश मोर्चामध्ये ख्रिस्ती धर्मगुरू आणि ख्रिस्ती समाज यांच्या संबंधात जे प्रक्षोभक वक्तव्य केलेले आहे त्यामध्ये त्यांनी अशा रीतीने म्हटलेले आहे की जे धर्मगुरू आहेत त्यांना जर मारपीट केलं तर त्यांना 1 ते 5 लाख रुपये बक्षीस देण्यात येईल। एवढंच नाही, धर्मगुरूंचा खून जर करण्यात आला तर त्यांना 11 लाख रुपयाचं बक्षीस देण्यात येईल। अशा प्रकारे त्यांनी प्रक्षोभक वक्तव्य केलेलं आहे। आणि जेव्हा की ख्रिस्ती समाज हा शांतिप्रिय समाज आहे, ख्रिस्ती समाज हा सेवा करणारा समाज आहे आणि कधी कुणाचं जबरदस्तीने धर्मांतरण न करणारा अशा प्रकारचा समाज आहे। आणि अशा शांतिप्रिय समाजासंबंधात त्यांनी जे वक्तव्य केलेले त्याचा निषेध आम्ही वर्धा जिल्हा समस्त ख्रिस्ती समाज पास्टर फेलोशिप यातर्फे करीत आहोत। आणि त्या संबंधात जे निवेदन आहे ते निवेदन माननीय राज्यपाल एवढेच नाही माननीय मुख्यमंत्री यांच्याकरिता आज उपजिल्हाधिकारी साहेबांना देण्यात आलेले आहे। भारतीय न्याय संहिता यांची 329 जी कलम आहे त्यात क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की तुम्ही हा जो काही प्रचार आणि कोणत्याही चर्चवर हमले करतात किंवा काही अर्वाच्य बोलतात, शिवीगाळ देतात किंवा एखादी सभा चालू असताना जर तिथे तुम्ही हे केलं तर त्याच्यावर कारवाई 1 वर्षापासून आणि अशा कितीतरी गोष्टी आहे। सोबत आलेले जे लोक आहेत त्यांच्यासोबत येतील त्यांच्यावरही येऊ शकतात। हे भारतीय न्यायसंहिता 329 कलम अंतर्गत लिहिलेलं आहे। आणि गोपीचंद पडळकर हे स्वतः आमदार आहे भाजपचे आणि त्यांना एक गरज नाही मोर्चा काढून जन आक्रोश मोर्चा। भाजप सत्तेत आहे, सत्तेत तुम्ही तुमचं त्यांना सांगा। हा एक परस्पर BJPनी रचलेला एक कारस्थान आहे।